खतरनाक हा एक्सपिरियन्स आहे प्रत्येकाच्या आयुष्यामधला। आणि हा आमचा छोटा मावळा दुर्गसेवक गौरव ठोंबरे आपल्या अत्यंत कमी वयामध्ये कळसुबाई असेल, हरिश्चंद्रगड असेल, गोरखगड असेल आणि आता हा थरारक खतरनाक एनर्जी खतरनाक। जय शिवराय, जय शिवराय। जर चुकून म्हणजे तुम्ही पावसात तर बिलकुल येऊ नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि येत असाल तर सर्वात महत्त्वाचं सेफ्टी यूज करा, गाईड घ्या। शुभ शिव सकाळ मित्रांनो। तर आज आपण किल्ले पदरगडावर चाललो आहोत आणि ही 2024 ची पावसाळी पहिलीच आपली अभ्यास मोहीम असणार आहे। आणि किल्ले हे पदरगड अत्यंत पुरातन असा हा किल्ला आहे। सो एक्सायटेड आहे आम्ही सर्वच। आणि आजच्या ह्या ट्रेकला माझ्यासोबत आहेत गौरव ठोंबरे, कळसुबाई शिखरवरती सोबत होता आपल्या, त्याच्यानंतर नेहमीच आमच्या सोबत असणारे आकाश गोडविले, त्याच्यानंतर रोशन ठोंबरे आणि मंदार ठोंबरे। आणि ही आहे आमची दुर्ग राणी जी आमच्या सोबत गडकिल्ले अभ्यास मोहिमेत असते। सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पदरगड किल्ल्याचा खूप सारा इतिहास दडला आहे आणि तो सगळा इतिहास आपण आपल्या या व्लॉगच्या माध्यमातून आपण आपल्या समोर घेऊन येत आहोत। कारण किल्ले पदरगड म्हणजे भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेलं वसलेलं हे गणपती घाट म्हणजे गणेश मंदिर याच्यावर कुठेतरी आणि बाजूला परिसरातली जी अनेक गावं आहेत, खांडस वगैरे किंवा काठेवाडी असतील, या सर्वांच्यावरती कुठेतरी नजर ठेवण्यासाठी या घाट माथ्याचा म्हणजे अर्थात हा वसलेला हा पदरगड किल्ला टेहळणीचा किल्ला म्हणून याला एक इतिहासात म्हटलं जातं। तर संपूर्ण इतिहास आपण थेट आता पदरगड किल्ल्यावरती जाऊन आपण तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहोत। सो आता अधिक वेळ न घालवता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मामा की जय। अगदी 5 मिनिटं फक्त झालेली आहेत आणि आम्ही पदरगड हा ट्रेक सुरू केला आहे। आता ज्या ठिकाणी मी आहे ते गणपती घाटाची ही पायवाट आहे आणि इथे सूचना फलक आपल्याला तिथे भीमाशंकर अभयारण्य सूचना फलक इथं लावण्यात आलेला आहे। आणि हा जो पदरगडाचा ट्रेक गणपती घाटाच्या मार्गे आपल्याला जाता येतो। फायनली आम्ही गणपती घाटामध्ये आलेलो आहोत। गणपती घाटातले अत्यंत पुरातन असं गणेश मंदिर आपल्याला इथे दिसतोय आणि ह्या गणपती मंदिरात आपण आजच्या 2024च्या पावसाळी गडकिल्ले अभ्यास मोहिमेचा श्री गणेशा करणार आहोत। अर्थात श्रीफळ वाढून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, हर हर बम बम भोले बाबा की। आणि गणपती मंदिरात आल्यानंतर प्रथम दर्शनी आपले भाऊ दुंद्या काटे अर्थात गणपती मंदिरातले ते पुजारी आहेत आणि त्यांच्यासोबत 2018ला मी पदरगड केलेला हा ट्रेक केला होता। आणि आज पुन्हा एकदा भाऊ आपले सोबत नसतील पण आज संतोष काटे भाऊ आपल्या सोबत आहेत। ते आज आपल्याला या ट्रेकबद्दल अधिक मार्गदर्शन करतील। आणि अत्यंत पुरातन असं आहे गणपती बाप्पाचं सुबक असं मंदिर, कारण ह्या मंदिरात गेली 20 वर्ष आम्ही सतत येत आहोत आणि अगदी हा बराचसा काया नवीन काहीतरी विकास होत आहे इथं। कारण भीमाशंकरला श्रावण महिन्यात इथून असंख्य लाखो शिवभक्त येत असतात आणि गणेश भक्त येत असतात आणि याच ठिकाणी मुक्काम वगैरे करतात आणि इथून पुढचा मार्ग ते भीमाशंकर करीत असतात। सो गणपती बाप्पाच्या अत्यंत पुरातन मंदिरात आपण श्री गणेशा करतोय आजच्या या पावसाळी गडकिल्ले अभ्यास मोहिमेचं। पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की हर हर, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी।
गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. गणपती घाट सर केल्यानंतर अगदी 5 मिनिटानंतर आपल्याला इथं नव्याने एक चौकी इथं उभारण्यात आलेली आहे. आणि या चौकीचा उद्देश एकच, जर आपण महाराष्ट्रातले जेवढे अभयारण्य असतील, म्हणजे कळसुबाई अभयारण्य असेल, हरिश्चंद्रगड अभयारण्य असेल, या ठिकाणी वन खात्यांचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे काही नंबर सोबत देण्यात आलेले, जेणेकरून अशा ठिकाणी जर एखादा काही अपघात घडला किंवा कोणाला अचानक मदत हवी असेल तर या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. आणि खूप सारं या वन अधिकाऱ्यांना त्यांच्या कामांना नक्कीच आपण सलाम करावं, कारण हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई याचं उत्तम उदाहरण आहे. लोखंडी सड्या खूप भारी लावण्यात आलेले आहेत आणि यदा कदाचित भविष्यात भीमाशंकरला पण आपल्याला ते पाहायला मिळू शकतं. असं लास्ट टाईम आम्ही जेव्हा वन अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं होतं, कदाचित त्यांचं ते प्लॅन असावं आणि कदाचित इन फ्युचरमध्ये आपल्याला त्या लोखंडी शिड्या थेट भीमाशंकर गणपती घाटातून इथून इथपर्यंत येत असताना आपल्याला फक्त 30 मिनिटं झालेली आहेत आणि 30 मिनिटानंतर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हा समोर आपल्याला पदरगडाचा काय अप्रतिम असा व्ह्यू दिसतोय, अप्रतिम. आणि आजच्या या मोहिमेसाठी आम्हाला गाईड करणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत काठेवाडीमधले संतोष काटे भाऊ. यांचा नंबर मी या स्क्रीनवरती देणार आहे. जर तुम्हाला पदरगडावरती आणि भीमाशंकर जर तुम्हाला यायचं झालंच तर संतोष भाऊ काठे हे तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील. आणि खरं म्हटलं तर सह्याद्रीमध्ये वाटाड्या आणि मार्गदर्शन करणारी व्यक्ती अत्यंत गरजेची असते, कारण अलीकडे आपण पाहतो खूप साऱ्या वाटा चुकतात किंवा अपघात घडतात. त्यासाठी माझी एक सजेशन असेल, जर तुम्हाला काही माहीत नसेल तर 100% तिथल्या स्थानिक वाटाड्याला गाईडला तुम्ही सोबत घ्या आणि निसर्गाचा मनमुळात असा आनंद लुटा. फक्त एकच सांगेल, आपापला आणलेला कचरा घेऊन जा, सह्याद्रीचं रक्षण करा, कुठेही कचरा टाकू नका, सह्याद्री स्वच्छ ठेवा. सो चला मग पदरगड किल्ल्यावर चला. घाट आपण पाहिल्यानंतर आता आपल्याला इथे किल्ले पदरगड इथं ही पाठी लागलेली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान यांनी ही लावलेली पाठी आणि त्याच प्रतिष्ठानचे आम्ही सुद्धा सह्याद्रीचे खालापूर विभागाचे दुर्गसेवक आहोत. आणि या बाजूची जी पायवाट आहे ती आपल्याला थेट भीमाशंकरला घेऊन जाते. आणि ही खूण लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही खांडसवरून गणपती घाटामार्गे तुम्ही जेव्हा याल पदरगड किल्ल्यावरती, तेव्हा तुम्हाला ही जी वाट आहे डाव्या बाजूची ही थेट भीमाशंकरला घेऊन जाईल. आणि फायनली चिमणी पॉईंटच्या अगदी आपण आता समीप आलेलो आहोत. आणि इथून आता थोडा काही मिनिटात आपण चिमणी पॉईंट हा टप्पा आता सुरू करणार आहोत. आणि आमची सर्व टीम पुढे गेलेली आहे आणि सर्व तयार आहेत. आणि अत्यंत थरारक हा पॅच असणार आहे आता चिमणी पॉईंट. आम्ही आणलेला रोप, जो प्रत्येकाला माझी विनंती असेल की आपल्या जवळ रोप ठेवा, किमान 100 फुटी रोप आपल्या जवळ असणे खूप गरजेचं आहे, कारण हा चिमणी पॉईंटचा अत्यंत थरारक असा हा पॅच असणार आहे. आणि ते सुद्धा आता पावसात आपण सर करतोय, त्या कारणे अत्यंत जपूनच, बी केअरफुल, एकदम एक चूकसुद्धा तुमच्या जीवावर बेतू शकते, त्या कारणे व्यवस्थित टेक केअर. भीमाशंकर डोंगररांगामध्ये वसलेला 2200 फूट उंचीचा गिरिदुर्ग प्रकारातील हा पदरगड किल्ला निसर्गरम्य किल्ला आहे. पदरगडावर चढण्यासाठी चिमणी क्लाइंबचा टप्पा व त्यानंतरचा प्रस्तारोहणाचा टप्पा पार करावा लागतो. त्यानंतरच आपण गडमाथ्याला व डोंगर यामधील खिंडीत येतो. हा पॅच आता सुरू झालेला आहे. हा एवढा थरारक पॅच जर सोडला तर पदरगड किल्ल्यावर येणं तसं पाहिलं गेलं तर मध्यम श्रेणीचा आहे, पण हा थरारक पॅच मात्र अत्यंत धोकादायक. एकदम बी केअरफुल, एकदम सावधगिरी घेऊन, खरं पुढे आता चिमणी पॉईंट सुरू होणार आहे, जिथून चिमणीच जाऊ शकते. म्हणजे त्या आकाराची एक घळ आहे आणि म्हणून त्याला चिमणी क्लाइम्बिंग, चिमणी पॉईंट असं म्हटलं जातं. सो आम्ही आणलेलं रोप ते सगळं यूज करणार आहोत. सो चला.
चिमणी हा पॉईंट अत्यंत खतरनाक आहे आणि या पॉईंटला येण्यासाठी आपल्याजवळ रोप असणं खूप गरजेचं आहे. हे आमचे संतोष काठे भाऊ गाईड आहेत. आम्ही आणलेला जो रोप आहे तो आता आम्ही इथे लावणार आहोत आणि ते आता रोप लावायला चाललेत. आणि इथे आता एक प्रसंग असा घडला आहे की दोन इथे एक ट्रेकर आलेले आहेत, पदरगड किल्ल्यावर आहेत, पण ते वाटा चुकलेले आहेत आणि आमची टीम त्यांना आता आम्ही सगळेजण त्यांना सहकार्य करतो आहे. ते त्या दरीच्या त्या बाजूला आहेत, पण त्यांना इकडून यायचं होतं पण ते चुकीच्या वाटेने गेले होते. म्हणून नेहमी सांगत असतो, बाबा तुम्हाला नाही रस्ता माहिती तर नुसता गुगल बाबाच्या भरोश्यावर राहू नका, स्थानिक वाटाड्या घ्या आणि मग असं काही प्रकार घडत नाही आहे. कारण बऱ्याचशा प्रसंग आपण बघितलं, अपघात घडलेले आहेत आणि जीव गमावा लागलेले आहे. सो बाबांनो, तुम्हाला जर नसेल काय माहिती तर चुकून येऊ नका आणि स्थानिक वाटाड्या नक्की घ्या. तिथे सगळे आमचे टीमचे सदस्य थांबलेत. ते दोघेजण जे वाटा चुकल्यात त्यांना मार्गदर्शन करतात तिथं येण्यासाठी. गुड जॉब ऑल टीम, ऑल ऑफ यू. हां, येऊ दे त्यांना व्यवस्थित. आणि अशा वेळेला एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं असतं. या 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 आणि फायनली ते आता दिसतात आपल्याला, येतात आता आले. कर्जत खांडस मार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या पुरातन गणेश गणपती घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. हे दोन्ही किल्ले टेहळणीसाठी बांधण्यात आले होते. त्या कारणे या किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. पदरगडावर जाण्याचा मार्ग ठिकठिकाणी तुटल्याने प्रस्तावनाचे सामान वापरूनच हा गड सर करता येतो. दोन ट्रेकर आता काही थोड्या वेळापूर्वी वाट चुकले होते आणि पदरगडाच्या त्या दुसऱ्या वाटेने चालले होते. ते ॲक्च्युली ती वाट नव्हतीच, कारण तो खडतर प्रवास होता त्यांचा आणि ती दरी होती बाजूला. पण आमच्या टीममधल्या सदस्यांना ते दिसले आणि सर्वांनी आम्ही त्यांना एक वाट दाखवण्याचा प्रयत्न केला. आमचे काठीभाऊ असतील आणि सर्वांनीच. आणि ते बघा, ते हे दोघेजण ते. तर आपण प्रत्यक्ष बघू काय नक्की प्रकार घडला होता. मित्रा, काय कुठून आला? ठाण्यावरून. अच्छा, काय म्हणजे नक्की वाट चुकले होते का तुम्ही? हां, ॲक्च्युली राईट साईडला यायचं होतं, आम्ही सरळ स्ट्रेट गेलो वरती. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की सह्याद्रीमध्ये वाटाड्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला माहीत नसेल त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही वाटाड्या घ्या, कारण बाबांनो सह्याद्रीमध्ये असे बरेच अपघात घडतात आणि त्याला कारणीभूत आपणच असतो. म्हणून प्लीज बी केअरफुल. सो आता हे जॉईन झालेलं आपल्या ग्रुपमध्ये. सो चला पदरगड किल्ल्याची पूर्ण अभ्यास मी बघू. छत्रपती शिवाजी महाराज की. मधल्या पदरगड किल्ल्याचा सर्वात थरारक पॅच चिमणी घळ हा पॉईंट इथं सुरू झालेला आहे आणि इथून एकही चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. सो प्लीज वाटाड्या सोबत घ्या आणि 100 फुटी एवढा रोप तुमच्या सोबत असणं गरजेचं, कारण कदाचित तो डबल आपल्याला करता येईल आणि व्यवस्थित आपल्याला सेफ्टी जाता येईल. हे बघा, एकदम म्हणजे एखादी चिमणीच अशी जाऊ शकते अशा आकाराची घळ आहे आणि त्या घळीचा हा थरारक पॅच हा पदरगड किल्ल्याचा. सो आता सुरू झालेला आहे आणि आम्ही व्यवस्थित सेफ्टी घेऊनच आम्ही इथं वरती व्यवस्थित जाणार आहोत. चिमणी गलचा थरारक पॅच सुरू झालेला आहे आणि खतरनाक खतरनाक. कसं वाटतं अरुषय? रोप कुठे आपले रोप आणलेलं आहे? रोप वर गेलाय. बाबू रे बाबू. रोशन भाई सर्वांना सपोर्ट करतोय आणि एका वरती घेतोय. त्याच्या तीन ज्या खाली ते तीन ज्या मोठे लाकूड लावलेत ना, त्याचा आधार
पाहायला लागते आणि खतरनाक. आणि बाकी बघा आता जणू काय एखाद्या गुफेत चाललोय आपण. अशी खल थरारक पाणी पितोय बघा. पाणी कुठे पितोय बघा. दाखव कॅमेरामॅन, दाखवा कुठे पाणी पितोय. वरती अशा भयानक अशा दगड आहेत. रिस्की आहे, रिस्की. जास्त थांबणं धोकादायक आहे. निघतोय आम्ही लवकर लवकर. समोर तिकडे सिडी घाट आहे. अरे सावकाश, दगड वगैरे वरून पडतात. बी केअरफुल. जास्त थांबणं धोकादायक. अरे दगड वगैरे व्यवस्थित रे. काय पायाखाली बघ ना व्यवस्थित. अत्यंत भयानक. रोप सध्या बांधण्याचा कार्यक्रम सुरू आहे. डेंजर कार्यक्रम, सह्याद्रीचा डेंजर कार्यक्रम. डोंबरे आमचे एक हे सरकताय, धाडसी हे खालचं सरकताय. एक सह्याद्रीचे मावळे योद्धा सर, मागे सर्वांना बघा. मदत करतात. तुला सपोर्ट करो येईल. हा त्याच्यावर नको वरती वरच्या खोली तिथं तिथं झालं तिथं डायरेक्ट उभा राहा. डायरेक्ट उभा राहा. आता इथे वरती काय ठेवा. अजून काट पाहिजे ती. मागे माझ्या दगड आहे का? नाही नाही दगड या. इकडे मला हात दे बघा. हा पाय नाही, इथे ठेवा थोडा. खतरनाक खतरनाक. तुमची प्रतिक्रिया द्या. याचंच रे संतोष भाऊ काटे, रोशन डोंबरे सगळ्या टीमला जातात. खतरनाक खतरनाक. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सह्याद्रीचा आमचा धाडशी वीर, माझ्या भावाचा मुलगा रोशन डोंबरे. एवढी वर्ष ट्रेक करतोय, पण हा पदरगडचा माझ्या आयुष्यातला सर्वात खतरनाकच हा पॅच. आणि ही एनर्जी माझी दिसते तुम्हाला बोलण्यावरनं. आणि एकच सांगेल, जर चुकून म्हणजे तुम्ही पावसात तर बिलकुल येऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि येत असाल तर सर्वात महत्त्वाचं सेफ्टी यूज करा. गाईड घ्या. संतोष काटे भाऊंचा नंबर मी देणारच आहे. आणि व्यवस्थित घ्या. अजून आमचे काही मित्र येते, आम्ही अक्षरशः पायातले शूज काढलेत. खतरनाक. आपण आहेत पदरगडावर. सगळे मावळे आमचे ठोंबे सरांच्या ग्रुप हा चिमणी घर चढत आहे. दिवसेंदिवस ही घराची खूप होत आहे. खरं तर इथे शिडी जर बसवली ना तर चढायला सोपं आहे. बिना शिडीचं चढायला आनंद वेगळाच. त्यामुळे शिडी बसवणं किंवा नाही बसवणं प्रत्येकाने येताना आपला सेफ्टी येणं गरजेचं आहे. बरोबर, सेफ्टी येणं गरजेचं आहे. आणि ते आता आमच्या ह्याच्यावरनं सगळं दिसते तुम्हाला. अत्यंत भयानक. अजून आमचे दुर्ग जे सेवक आहेत ते अजून इथे आलेले नाही आहेत. अजून 2 जण चढणं बाकी आहे. काय होऊ दे, यू कॅन डू. अरे मित्र आलाय, आला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हात सोडू नको अजिबात. रोशन टोंबरे खतरनाक मित्रा, यू कॅन डू इट. आणि अशा प्रकारे आलेला आहे वरती. खतरनाक हा एक्सपिरियन्स आहे प्रत्येकाच्या आयुष्यामधला. आणि हा आमचा छोटा मावळा दुर्गसेवक गौरव टोंबरे. आपल्या अत्यंत कमी वयामध्ये कळसुबाई असेल, हरिश्चंद्रगड असेल, गोरखगड असेल, आणि आता हा थरारक एनर्जी खतरनाक. जय शिवराय, जय शिवराय. या आता इकडे कॉफी रेस्टॉरंट आहे, या इकडे. या ठिकाणी अत्यंत कमी वेळेमध्ये गौरव डोंबरे यांनी सर केलाय हा पॅच. अत्यंत कमी वेळेत. डोंबरेचा भाऊ आहे आणि आमच्या मोठ्या भावाचा मुलगा. आणि रोशन डोंबरे सुद्धा मोठ्या भावाचा मुलगा. मंदार डोंबरे सुद्धा मोठ्या भावाचा मुलगा. खतरनाक आहे. आकाश गोडले खतरनाक एक्सपिरियन्स. आणि नवीन 2 ठाण्याचे
नगरसेवक नाही, दुर्गसेवक. संतोष भाऊ खाटे हे आजचे या मोहिमेचे आमचे मार्गदर्शन करणारे आमचे गाईड आणि खतरनाक हा अनुभव होता आमचा सर्वांचा इथं वरती येईपर्यंत. आणि त्यांनी बघा हा रोप वगैरे बघा व्यवस्थितही बांधलेला आहे. 1 2 3 4 ठिकाणी बांधलेला आहे. कारण सह्याद्रीची झाडे थोडी ठिसूळ झालेली आहेत, कधी काही होऊ शकतं. व्यवस्थित त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि सगळ्यांनी पूर्ण टीमवर्कला योगदान द्यायचं. जसं आपलं 20 वर्ल्ड कप आपलं काल जिंकलो आपण विश्वविजेता, तशी आपली आजच्या या मोहिमेमध्ये अत्यंत खतरनाक असं योगदान. म्हणजे जसं विराट कोहली, रोहित शर्मा, मी काही वेगळं काही उपाधीत नाही म्हणता येणार, पण रोशन टोमरेंनी खूप सपोर्ट केला. आणि खरंच म्हणजे टीमचं योगदान काय असतं हे आजच्या या मोहिमेत आम्हाला दिसतंय. खतरनाक. चला 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 चला. आणि रोशन टोमरे आले, हा रोप सोडलेला त्यांनी आणि खतरनाक रोप जवळ ठेवा 100%. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय. हर हर गणपती बाप्पा. फायनली हा कठीण पॅच आम्ही सर केलेला आहे आणि या अवघड पॅचवरून आम्ही इथे डायरेक्टली या बालेकिल्ल्या पायथ्याशी आलेलो आहोत. आणि हाच तो पदरगडाचा सुळका आणि बाजूला भीमाशंकरची डोंगर रांग आहे. आणि हा पाहू शकता तुम्ही कलावंतीन महाल याला आपण बोलतो. आणि खूप सारा ॲडव्हेंचर. पदरगड कोणी व केव्हा बांधला याची माहिती उपलब्ध नाही. या किल्ल्याचा उल्लेख औरंगजेबाने पेठचा किल्ला घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आजूबाजूचे किल्ले घेतले. त्यावेळी पदरगड व तुंगी हे पुरातन किल्ले त्याने टेहळणीसाठी पुन्हा बांधून घेतले. गडमाता व डोंगर यामधील खिंडीत आल्यावर या ठिकाणी उजव्या बाजूला कातळात कोरलेली मोठी गुहा पाहायला मिळते. यात 5 ते 7 माणसे आरामात राहू शकतात. तर डाव्या बाजूला 5 फूट उंचीवर कातळात कोरलेली छोटी गुहा पाहायला मिळते. यात जेमतेम 1 माणूस बसेल एवढी जागा आहे. या दोन्ही गुहांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना आहेत, तसेच वेगवेगळ्या उंचीवर आहेत. त्या कारणी या गुहांमधून गणेश घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशावर दूरपर्यंत लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. आणि फायनली आम्ही पदरगड किल्ल्याच्या माथ्यावरती आलेलो आहोत. आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नाही. जय शिवराय. आणि या खतरनाक या अवघड या पॅच नंतर फायनली आम्ही पदरगड किल्ला हा सर केलेला आहे. आणि ग्रीनरी पाहू शकता आपण बघा, रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे. वा वा वा. आणि धुक्यात हरवलेला हा कलावंतीन महाल आणि याच त्या पाण्याच्या टाक्या ज्या तुम्हाला मी बोललो होतो की सफर सह्याद्री ट्रेकर्स जे आमचे परम मित्र आहेत किरण भालेराव सर, त्यांची संपूर्ण टीम यांनी 2021, 22 आणि 2020ला ह्या पूर्ण टाक्या मातीच्या ढिगाऱ्यात गडप झालेल्या त्यांची टीम आणि त्यांच्यासोबत आणखी काही टीम ज्या होत्या त्या सर्वांनी संवर्धन केलं या टाक्यांचं आणि त्याला एक मोकळा श्वास मिळवून दिला. याच त्या पाण्याच्या टाक्या. किरण भालेराव सर, तुमच्या आणि सर्व तुमच्या टीमला मानाचा मुद्रा. सर, अतिशय जबराट असं हे कार्य शिवकार्य आपण केलेलं आहे, जे पूर्ण मातीच्या ढिगाऱ्यामध्ये गडप झाले होते. त्याला एक नवसंजीवनी देण्याचं काम आपण केलेलं आहे. असं शिवकार्य प्रत्येक गडावर झालं पाहिजे. आणि सह्याद्री प्रतिष्ठान ज्या प्रतिष्ठानमधला मी स्वतः आणि आमची सगळी टीम दुर्गसेवक आहोत. आम्हाला स्वतःला अभिमान आहे आमच्या सह्याद्री प्रतिष्ठान किंवा जेवढ्या महाराष्ट्रातल्या गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या जेवढ्या संस्था असतील त्या सर्वांचाच आम्हाला अभिमान आहे. कारण गडकिल्ले हे आपण सर्वांनी जिवंत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सो हा आहे तो सुळका पदरगडचा, हा ज्याला आपण कलावंतीन महाल म्हणतो. आणि
बघा पूर्ण धुक्यामध्ये हे गडप झालेलं आहे. अप्रतिम अप्रतिम, पावसामध्ये अप्रतिमच पदरगड किल्ला. या भागात वास्तूंचेही 2 चौतरे पाहायला मिळतात. गडमाथ्याचा दुसरा भाग पहिल्या भागाशी चिंचोळ्या भागाने जोडलेला आहे. गडमाथ्याचा दुसऱ्या भागातून एकमेकांपासून अलग असलेले 2 कातळांच्या सुलक्या आहेत. त्यांना कलावंतींचा महाल या नावाने ओळखले जाते. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कर्जत विभाग वतीने जागोजागी गडाचे अवशेष शिवभक्तांना माहीत व्हावे यासाठी सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. अतिशय चिमणी हा पॉइंट म्हणजे चिमणी घळ अतिशय थरारक हा आमच्या आयुष्यामधला थरारक हा अवघड मॅच आम्ही सहन केला. आयुष्यात किती ट्रेक केलं, किती गड केले, अभ्यास मोहीम केले ते महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही कितपत खबरदारी घेता, कारण किती अभ्यास मोहीम केले ते महत्त्वाचं नाही, तर तुम्ही खबरदारी किती महत्त्वाची घेतात ते अत्यंत गरजेचं आहे. सो या किल्ल्याचा इतिहास जर सांगायचं म्हटलंच तर इतिहास या किल्ल्याला असं काही ऐतिहासिक किल्ला काही आपल्याला सांगता येणार नाही. फक्त एवढंच म्हणता येईल की हा जो किल्ला आहे पदरगड किल्ला हा टेहळणी बुरुज म्हणजे खाली इकडं गणपती घाट आहे, हा भीमाशंकरच्या डोंगर रांग आहे. समोर इकडं आपण बघितलं तर आपल्याला इथं सिद्धगड आहे पाहायला मिळतो. आता वातावरण जर व्यवस्थित असेल तर सिद्धगड आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला याच किल्ल्यावरनं पदरगडावरून तुंगी, त्याच्यानंतर आपल्याला इकडं पूर्वेला आपण जर बघितलं तर भीमाशंकर, आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे बघितलं तर आपण पेठचा किल्ला. तर असंख्य असे किल्ले या आपल्याला इथून पदरगडावरनं पाहायला मिळत्यावरती रक्षण करण्यासाठी खाली खांडस गाव आहे, काटेवाडी आहे, गणपती घाट आहे, त्यांच्यावरती कुठेतरी लक्ष ठेवण्यासाठी याचा टेहळणी म्हणूनच वापर केला गेलेला असावा. बाबांनो, गडकिल्ल्यावर कुठेही गेला तर कचरा करू नका. हा पर्यावरण आपल्याला भरभरून देत असतो. आणि आज पावसाचा मोसम आहे. बघा आपण आजूबाजूला बघितलं ही सिटी घाट आहे बघा, अप्रतिम असंख्य धबधबे आपल्याला इथं पाहायला मिळतात. सो निसर्ग अप्रतिमच असतो, म्हणून हा निसर्ग टिकवण्याचं काम करा. सो भेटू अशाच एका नवनवीन अभ्यास मोहिमेला. आमच्या संपूर्ण टीमला आणि गाईड संतोष भाऊ यांना परत एकदा त्यांना मी धन्यवाद देऊ शकतो की या सगळ्यांच्या कारणे हा पूर्ण ही गडकिल्ला अभ्यास मोहीम आम्ही संपन्न केली. लवकरच नवीन एका अभ्यास मोहिमेला भेटू. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.